असेल. Good afternoon, one and all. So in the last lecture already, we have initiated the discussion regarding the three rules which was suggested by the Fajan. And just wait for 1 minute. Okay, and we know that so there are basically three rules which was suggested by the Fajan, and now I think that whatever the discussion regarding the first rule, that is already we have covered in the last lecture. So what is the first rule that has given by the Fajan? So we'll just discuss about the first rule within a first 1 or 2 minutes, and then we'll just go to the remain two rules which was again suggested by the Fajans. Okay. So in the 1924, Casimir Fajan has suggested three rules basically, and these three rules were corresponding to the polarization of the molecule. It is corresponding to the polarization of the ionic compounds, and due to the polarization of ionic compound, what happens there? Covalent character in the ionic compound increases. Okay. So what is the first rule? So first rule, it is about the size and the charge of the cation. First rule is about the size and the charge of the cation. जे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय की पहिला रूल हा कॅटायनच्या संदर्भात आहे. फर्स्ट रूल इज अबाउट द साइज अँड द चार्ज ऑफ द कॅटायन. अँड व्हॉट इज एक्झॅक्टली फर्स्ट रूल? तर फर्स्ट रूल मध्ये काय सांगते की ऍज द साइज ऑफ द कॅटायन इन्क्रीजेस और ऍज द साइज ऑफ द कॅटायन डिक्रीजेस, कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस. म्हणजे कॅटायनची जर साईज कमी झाली तर कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं. का? तर कॅटायनची साईज जेवढी कमी तेवढे कॅटायनची पोलरायझेशन करण्याची पॉवर जास्त. काय सांगतो बघा, जेवढी कॅटायनची साईज कमी तेवढे कॅटायनची पोलराइज करून घेण्याची पॉवर जास्त, पोलराइज करण्याची पॉवर जास्त. पोलराइज केलं म्हणजे काय, कोव्हॅलंट कॅरेक्टर काय होणार आहे? वाढणार आहे. कारण तो ऍनायनला पोलराइज करतो, ऍनायनचा शेप डिस्टॉर्ट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं? इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस बिटवीन द टू आयन्स. ठीक आहे. म्हणजे पहिलं रूल काय की कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ द आयनिक कंपाऊंड इन्क्रीजेस with the decreasing size of the cation, with the decreasing size of the cation or increasing the charge on the cation. दोन पद्धतीने रूल सांगितलंय. कॅटायनची जर साईज छोटी झाली तर कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं. कॅटायनवरचा जर चार्ज वाढला तरी पण कोव्हॅलंट कॅरेक्टर काय होतं? वाढतं. कारण चार्ज वाढला तर त्याची पोलरायझिंग पॉवर वाढते. आता हे का वाढतं? तर कॅटायनवरचा जर चार्ज वाढला तर कॅटायनची पोलरायझिंग पॉवर वाढते. कॅटायनची जर साईज कमी झाली तरी पण कॅटायनची पोलरायझिंग पॉवर वाढते. म्हणजे तो ऍनायनला पटकन पोलराइज करतो आणि त्याच्यामुळे काय होतं? कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला जास्त दिसणार. ठीक आहे. आता सो दिस सेम रूल we can explain with the help of some example, or we can give the justification to this particular first rule by using some examples. And first justification we have given for the size of the cation. कॅटायनच्या साईजच्या बाबतीमध्ये एक पहिलं एक्झाम्पल आपण दिलं, कॅल्शियम क्लोराइड अँड बेरियम क्लोराइड, बेरिलियम क्लोराइड. सो these are the two compounds we have, and if we go to the which compound have a more covalent character, then in the barium chloride beryllium chloride compound there is a more covalent character. See, both are the ionic compounds, no doubt, but there is a more covalent character in the beryllium chloride compound and less covalent character in the calcium chloride compound. तर बेरिलियम क्लोराइड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. याचा अर्थ काय हो? बेरिलियम क्लोराइडचा जो Be2+ आहे याची साईज कमी असली पाहिजे. म्हणून इथं म्हटले बघा, रेडियस ऑफ द Be2+ इज लेस दॅन द रेडियस ऑफ द Ca2+. आणि Be2+ रेडियस जास्त असल्यामुळे Be2+ काय करतोय? इझिली ऍनायनला पोलराइज करतोय. आणि ऍनायनला जेवढं इझिली पोलराइज करता येईल तेवढं काय होणार आहे? त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहे आयनिक कंपाऊंडचं, तर ते आयनिक कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढणार आहे. ठीक आहे. म्हणून इथं काय की BaCl2, this particular compound have more covalent character than the CaCl2 compound, and then hence we found the lower melting point, lower boiling point in the compound of the BaCl2. BaCl2 जो कंपाऊंड आहे त्याचं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आपल्याला कमी जाणवतात. का? तर त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे ऍज कम्पेअर टू द CaCl2. ठीक आहे. देन लेट अस गो टू द डिस्कशन ऑफ द चार्ज. हाऊ द चार्ज ऑफ द कॅटायन अफेक्ट्स ऑन द
कोव्हॅलंट कॅरेक्टर इन द आयोनिक कंपाऊंड. तर काय म्हटले, हाय चार्ज ऑफ द कॅटायन, हाय चार्ज ऑफ द कॅटायन, हाय चार्ज ऑफ द कॅटायन पोलराइज द इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द anion. कॅटायनवरचा जर चार्ज जास्त असेल तर इलेक्ट्रॉन क्लाउड काय होते, तो लवकर पोलराइज होते. आणि त्याच्यामुळे मग इथे एक एक्झाम्पल आपण दिले बघा, NaCl इज मोर आयोनिक बट AlCl3 इज लेस आयोनिक ऍज कम्पेअर टू द NaCl. कारण का AlCl3 मध्ये काय बेसिकली कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. का जास्त आहे याचं रिझन, तर याच्यातला जो अल्युमिनियम आहे, अल्युमिनियम इज द कॅटायन इन द AlCl3. त्या अल्युमिनियमवरचा चार्ज किती आहे, Al3+. So charge on the aluminum is 3+. So therefore, because of the more charge on the aluminum easily polarize the cloud of the chloride, and therefore chloride undergoes distortion, and there is increase in the electron density between the aluminum and the Cl आणि अल्युमिनियमच्या मध्ये काय होतं, या भागामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, and therefore more covalent character just enters into the अल्युमिनियम क्लोराईड. त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त येतं आणि त्याच्यामुळे NaCl हा जास्त आयोनिक आहे आणि AlCl3 हा कमी आयोनिक आहे कंपॅरेटिव्ह टू NaCl. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फर्स्ट रूल दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन द लास्ट लेक्चर. सो लेट अस गो टू द नेक्स्ट रूल which is again suggested by the Fajan, second rule of the Fajan. So all these things I think that we have discussed in the last lecture. तो पार्ट बघितलेला आपण. सो आय विल नॉट जस्ट वेस्ट टाइम इन दिस पर्टिक्युलर डिस्कशन. सो लेट अस गो टू द सेकंड proper second rule of the Fajan, or second rule suggested by the Fajan. The second rule काय, it is about the size and the charge of the anion. Second rule is about the size and the charge of the anion. Second rule जो आहे तर anion वरचं साईज आणि anion जो चार्ज आहे त्याच्या संदर्भात आहे, साईज अँड द चार्ज ऑफ द anion. ठीक आहे. आता काय बघा सेकंड रूल, पहिला चार्ज बघूया. तर चार्ज मध्ये जर हा कंपाऊंड बघितलं तुम्ही, हे सिरीज बघितली कंपाऊंडची. सो व्हॉट वी कुड फाउंड हियर, तर ह्या पर्टिक्युलर कंपाऊंड तुम्हाला काय फाइंड आउट होतंय बघा, HF परत काय दाखवलं इथं, साइन दाखवलंय, इट इज लेस दॅन H2O, अमोनिया आणि CH4 दाखवलेलं. म्हणजेच काय हो, फ्रॉम लेफ्ट टू द राईट कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस. म्हणजे HF पासून CH4 पर्यंत काय होते, कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत जाते. आणि आता याचं रिझन आपण काय देऊ शकतो बघा, त्याचं रिझन काय देतो बघा, याच्यातला कॅटायन जो आहे तो सेम आहे. म्हणजे बघा इथं हायड्रोजन आहे, सेकंड मॉलिक्युल मध्ये पण हायड्रोजन आहे, ह्याच्यामध्ये पण हायड्रोजन आहे, इथं पण हायड्रोजन आहे. म्हणजेच काय हो, वन ऍटम इज सेम इन ऑल द कंपाऊंड्स. हे जे सगळे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये एक ऍटम जो आहे तो सेम आहे. इट डज मीन दॅट द डिफरन्स ऑफ दिस कंपाऊंड इज डिपेंड ऑन anions which are involved in the formation of this compound. याच्यामध्ये anion काय, चार्ज आहे, म्हणजे फ्लोरीन आहे, फ्लोराईड आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे. सो दिस विल बी द anions, त्याचे anions इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. तर याच्यावर जर आपण चार्ज बघितलं, फ्लोरीन वरती -1 चार्ज असणार आहे, ऑक्सिजन वरती -2 आहे, आणि नायट्रोजन वरती -3 आहे, आणि कार्बन वरती -4 आहे. म्हणजेच काय हो, चार्ज ऑन anion increases from left to the right. Charge on anion increases from left to right, and as charge on anion increases, covalent character also increases. का तर चार्ज वाढला म्हणजे काय, इलेक्ट्रॉन क्लाउड वाढला anion वरचा. ओके, as the charge on the anion increases, electron cloud on the anion increases. इलेक्ट्रॉन क्लाउड जेवढा मोठा तेवढा तो पोलराइज इझिली होतो. जेवढं पोलरायझेशन जास्त तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असणार आहे, जास्त असणार. ठीक आहे. सो द सेम थिंग विल अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ दिस एक्झाम्पल. ओके, सी वी हॅव जस्ट गिवन द रेडियाज ऑफ द डिफरंट anions. हे वेगवेगळे anions आहेत, त्याचे रेडिया दिलेले आहेत बघा. फ्लोरीन असेल, क्लोराईड असेल, फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईड, हे वेगळं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय होते की साईज जी आहे anion वाढते, आणि anion ची साईज वाढत असल्यामुळे काय होतंय, सिल्वर फ्लोराईड करून सिल्वर आयोडाईड कडे काय होते, कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढते. आणि तुम्ही आता लेफ्ट, राईट टू लेफ्ट काय केली की सोल्युबिलिटी पोलर सॉलिड मध्ये जास्त दाखवली. आता पोलर सॉलिड मध्ये कोव्हॅलंट कंपाऊंड पोलर सॉलिड मध्ये सोल्युबल होतो का, लवकर नाही होत. इन द पोलर सॉल्व्हंट आयोनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इझिली बट नॉट द कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आणि म्हणून काय म्हटलं की लेफ्ट, राईट टू द लेफ्ट काय दाखवले, हा जो एरो दाखवलेला राईट टू द लेफ्ट, हा एरो दाखवलेला आहे, हा लेफ्ट, राईट टू लेफ्ट आहे. राईट टू लेफ्ट म्हणजे काय की राईट टू लेफ्ट काय होते की सोल्युबिलिटी इन पोलर सॉल्व्हंट इन्क्रीजेस त्या कंपाऊंडची. म्हणजे सिल्वर आयोडाईड, सिल्वर ब्रोमाइड किंवा सिल्वर क्लोराईड किंवा सिल्वर फ्लोराईड असेल, हे साल्ट आहेत, सिल्वरचे साल्ट आहेत. आणि हे जे सिल्वरचे साल्ट आहेत त्याच्यातलं AgF जो आहे ना, AgF इज द मोर आयोनिक इन नेचर, बट सिल्वर आयोडाईड इज लेस आयोनिक इन नेचर.
कारण ह्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे, कारण त्याच्यात आयनाइन मोठा आहे. आयोडाईड हा आयनाइन आहे, तो मोठा आहे, 220 पिकोमीटर त्याची साईज आहे, आणि त्यामुळे त्याचं पोलरायझेशन जे आहे ना ते इझिली होतं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द साईज. म्हणजे पहिला आपण चार्ज वरून बघितलं आणि सेकंड जे आहे ते साईज वरून बघितलं. म्हणजे फर्स्ट काय, चार्ज ऑन anion, म्हणजे anion जसा चार्ज वाढेल, ऍज चार्ज ऑन anion इन्क्रीजेस, काय असेल की पोलरायझेशन ऑफ द anion इन्क्रीजेस and therefore covalent character increases, and so we could find from HF to the CH4 covalent character increases. Similarly, this is the example for the काय असेल की साईज ऑफ द anion. हे जे एक्झाम्पल आहे ते anion च्या साईज साठी आहे. म्हणजे बघा तुम्ही फ्लोराईड करून आयोडाईड कडे गेल तर anion ची साईज वाढते. चार्ज सेमच आहे बघा, याच्यावर -1 आहे, इथं -1 आहे, so on the bromide also -1, iodide also -1. काय होते की लेफ्ट टू द राईट, फ्रॉम द लेफ्ट टू द राईट charge on the anion increases, and as charge on the anion increases, polarization increases and the covalent character increases. म्हणजे from silver fluoride to the silver iodide, from silver fluoride to the silver iodide, covalent character increases. आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं म्हणजे काय की नॉन पोलर मध्ये सोल्युबिलिटी वाढली, नॉट इन द पोलर सॉल्व्हंट. म्हणून पोलर सॉल्व्हंटची सोल्युबिलिटी आहे ना त्याचा ॲरो उलटा दाखवलेला, राईट टू द लेफ्ट. ठीक आहे, कळालं. सेकंड, सो सेकंड काय आहे, सेकंड रूल इज अबाउट द साइज अँड द चार्ज ऑफ द anion. आय विल जस्ट कन्क्लूड द सेकंड रूल. साइज अँड चार्ज ऑफ द anion. ऍज साइज अँड द चार्ज ऑन द anion increases, covalent character in the ionic compound increases as polarization increases. जसं पोलरायझेशन वाढते आणि त्याच्यामुळे काय होते की कोव्हॅलंट कॅरेक्टर आयनिक कंपाऊंड मध्ये वाढते. काय कन्क्लुजन असेल, ऍज साइज अँड चार्ज ऑन द anion increases, covalent character increases. Covalent character in the ionic compound increases. This is about the second rule. So now let us go to the third rule, which is also very important one. Third rule suggested by the Fagin. तिसरा जो रूल आहे तो पण आपण इथं डिस्कस करूया. ठीक आहे. देर आर मेनी मोर एक्झाम्पल दॅट वी कुड गिव्ह. मी सगळे एक्झाम्पल देत बसत नाही, आपल्याला कन्सेप्ट कळणं महत्वाचे आहे. बरेच आपण एक्झाम्पल इथं देऊ शकतो. ठीक आहे. आता तिसरा जो रूल आहे बघा, तिसरा रूल थोडासा वेगळा आहे. तिसऱ्या रूल मध्ये दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. थर्ड रूल इज डिपेंड ऑन दी विच टाइप ऑफ द नोबेल गॅस कॉन्फिगरेशन इन दिस पर्टिक्युलर कॅटायन. म्हणजे बघा आता कुठलाही आयनिक कंपाऊंड तयार होतो तिथं कॅटायन असतो, तर तो जो कॅटायन आहे तर त्या कॅटायनचे नोबेल गॅस कॉन्फिगरेशन कुठला आहे नक्की, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्या प्रकारचं आहे. वेदर दिस पर्टिक्युलर कॅटायन पजेस 18 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन और 8 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन और 8 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ द कॉन्फिगरेशन. म्हणजे कुठल्या प्रकारचं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. हे बेसिकली कोणा बाबतीत हा रूल. सेकंड रूल इज अबाउट द कॅटायन, सॉरी थर्ड रूल इज अबाउट द कॅटायन. आणि कॅटायन मधलं काय स्पेशली, इट इज अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कॅटायन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कॅटायन. तर कॅटायनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला तिसरा रूल जो आहे तर तो तिसरा रूल बेसिकली बघायला मिळतो. ठीक आहे. तर थर्ड रूल इज अबाउट द कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ द असेल की इट इज अबाउट द कॅटायन. आणि कॅटायन मधलं स्पेसिफिकली काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कॅटायन. If cation possesses 18 electronic configuration, or if cation possesses 8 electron type of the configuration in noble gas configuration, cation तयार झाल्यानंतर actually बघा, after formation of the cation, what is the type of the electronic configuration of this particular cation? So depending on this, again we could there is a third rule is just suggested. तर तिसरा एक रूल सजेस्ट केलेला आहे. आता this particular thing we will understand with the help of some examples. Before that I will just go to the rule. आता रूल काय बघा, covalent character is greater, covalent character is greater for cations with noble gas configuration 18 electron than for the noble gas configuration 8 electron. काय म्हणते बघा, आणि 18 इलेक्ट्रॉन नोबेल गॅस कॉन्फिगरेशन असलेलं जर कॅटायन असेल तर त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतं. म्हणजे ज्या कंपाऊंड मधला कॅटायन, ज्या आयोनिक कंपाऊंड मधला कॅटायन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 18 इलेक्ट्रॉन टाइप सारखा असेल तर त्याच्यात कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. आणि ज्या आयोनिक कंपाऊंड मधला जो कॅटायन आहे त्या कॅटायनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 8 इलेक्ट्रॉन टाइप कॉन्फिगरेशन असेल तर काय असेल की त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी. सो हाऊ दिस इज, so that we will understand with the help of one example. ठीक आहे. So let us take the example of CuCl and AgCl. So these are the two salts of the copper and silver respectively. ठीक आहे, CuCl and the AgCl.
तर हे जे दोन कंपाऊंड आहेत ना, these two compounds possess more covalent character. CuCl आणि AgCl, these two compounds possess more covalent character. हे कशामुळं? तर whatever the Cu2 plus and the Ag plus, these are the two cations of these two compounds. ह्या दोन कंपाऊंड हे कॅटायन आहेत, कॉपर आणि Cu2 प्लस आणि Ag प्लस. हे काय की these are the two cations of these two compounds. आणि हे जे दोन कॅटायन आहेत या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? इट इज ऑफ 18 इलेक्ट्रॉन टाइप. इट इज ऑफ 18 इलेक्ट्रॉन टाइप and therefore there is a more covalent character present in this particular compound. तर कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहे ते जास्त आहे, म्हणजे याचा इलेक्ट्रॉन क्लाउड काय मोठा आहे. 18 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणजे काय? देर आर 18 इलेक्ट्रॉन्स इन द outermost orbital of this particular cation. आणि इलेक्ट्रॉन संख्या जास्त म्हणजे काय? क्लाउड इज बिगर. Whenever the electron cloud is bigger, it does mean that there is a easy to polarize this cloud. तर तो क्लाउड पोलराइज करायला सोपं जातं. Easy access to polarize the cloud. Now, on the other hand, there is one more example, that is NaCl and the KCl. These are the again two ionic compounds, NaCl and KCl. These are the two again ionic compounds. And in these particular two compounds, there is a less covalent character. या दोन कंपाऊंड मध्ये बघा कोव्हॅलंट कॅरेक्टर हे कमी आहे. आणि याचं कारण काय? ड्यू टू द 8 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ द कॉन्फिगरेशन. ड्यू टू द 8 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ द कॉन्फिगरेशन in the NaCl and KCl, less covalent character is present because whatever the cations of the NaCl and KCl, that is Na plus and K plus, these are the two cations of the NaCl and KCl respectively. हे जे कॅटायन आहेत ना, ह्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहेत? आता बघा सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. आणि त्याच्यातलं जर एक इलेक्ट्रॉन काढला तर Na प्लस तयार होतो. ठीक आहे, Na प्लस तयार होतो. आणि Na प्लस जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2-8. म्हणजेच काय हो? इट इज अ 8 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ द कॉन्फिगरेशन याच्यातला कॅटायन. सिमिलरली वी कॅन जस्ट टेक द कॉन्फिगरेशन ऑफ K प्लस ऑल्सो. K प्लस मध्ये पण तसंच आहे, 2-8-8 असं ना, 2-8-8, 1-8 विल बी मोर. म्हणजे काही 8 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ द कॉन्फिगरेशन आहे. आणि ज्या आयनिक कंपाऊंडचे जे कॅटायन आहे त्या कॅटायनचं जर कॉन्फिगरेशन 8 इलेक्ट्रॉन टाइप असेल तर त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर हे कमी असतं. आणि म्हणून NaCl आणि KCl, these two compounds are more ionic in nature as compared to the CuCl and the AgCl. As compared to the CuCl and the AgCl. ठीक आहे. So we'll just take one more comparative example. Just take the comparative example. सो आता कंपॅरेटिव्ह एक्झाम्पल आपण काय घेतले बघा. थर्ड एक्झाम्पल इज द कंपॅरेटिव्ह एक्झाम्पल. याच्यामध्ये काय सांगितले बघा? NaCl is more ionic than the CaCl2. Or in another word, we can say that NaCl is less in the NaCl there is a less covalent character as compared to the CaCl2. NaCl मध्ये CaCl2 च्या कंपॅरिझन मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर हे कमी आहे. In the NaCl there is a less covalent character as compared to the CaCl2. याचं रिझन देऊ शकतो आपण. CaCl2 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 18 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कॅल्शियम मध्ये. म्हणजे हा जो कॅटायन आहे त्या कॅटायनचा. आणि NaCl मधला जो कॅटायन आहे सोडियम, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? 8 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे जनरली काय आहे की तिसरा जो रूल आहे which was suggested by the Fajan, it is based on the type of the electronic configuration of the respective cation. त्या कंपाऊंड मध्ये आयनिक कंपाऊंड मध्ये असणारा जो कॅटायन आहे त्या कॅटायनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरती मग त्या कंपाऊंड मध्ये आयनिक कॅरेक्टर किती असणार हे ठरतं. So this is the third rule suggested by the Fajan. Okay, so I think that almost we have finished the discussion over whatever the third rules or so whatever the 3 rules suggested by the Fajan. Fajan जे काही 3 rules सजेस्ट केलेले आहेत त्याच्याविषयी जे काही डिस्कशन आहे almost आपण काय केलं की we have finished all the discussion. ठीक आहे. So let us go to the next point of this topic, that is the applications of the Fajan's rule. आता हे फॅजनने हे 3 जे रूल्स मांडले त्याचा ऍक्च्युअली फायदा काय? आता ऑलरेडी आपण त्याचे फायदा बघितलेले आहे, काही एक्झाम्पल्स आपण चेक म्हणजे त्याच्यावर चर्चा पण केली. बट सेपरेटली विल डिस्कस ऑन द ऍप्लिकेशन्स ऑफ द फॅजन्स रूल. थोडं आपण सेपरेटली बघूया की फॅजन्स रूलचे ऍप्लिकेशन्स काय आहेत. आता पहिलं ऍप्लिकेशन सगळ्यात पहिलं बघा, यू जस्ट टाइप व्हॉट इज द रिझन ऑफ द फर्स्ट ऍप्लिकेशन. आता पहिलं ऍप्लिकेशन काय सांगते बघा, सिल्वर फ्लोराइड इज सोल्युबल इन वॉटर बट अदर सिल्वर हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन द वॉटर. अदर सोल्युबल हॅलाइड्स म्हणजे कुठले हो? सिल्वर क्लोराइड असेल किंवा सिल्वर आयोडाइड असेल किंवा सिल्वर ब्रोमाइड असेल. सो दीज आर द अदर
These are the other silver halides. म्हणजे बघा, we have 4 silver halides. First one is silver fluoride, silver chloride, then silver bromide, and the silver iodide. So out of these 4 iodides, only first silver म्हणजे salt, that is silver fluoride, is soluble in the water, but not other silver halides. So what could be the reason behind this first application? काय असेल तुम्ही सांगा. If you could understand three phases rule, then you can just give the justification to this statement. If you have an answer, if you know the answer, please write your answer in the chat box. Chat box मध्ये तुम्ही तुमचं उत्तर लिहा. काय बघा, पहिलं ऍप्लिकेशन, सिल्वर फ्लोराइड हा वॉटर सोल्युबल आहे, बट नॉट अदर सिल्वर हॅलाइड्स. याला तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू जस्टिफाय दिस स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ एनी वन ऑफ द रूल फ्रॉम द 3 phases रूल. 3 phases रूल मधून एखाद्या रूलनं त्याला काय करायचं, तुम्ही जस्टिफिकेशन द्यायचं आहे. I got 3 responses. I will just check. कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. ओके, कशामध्ये, इन द अदर सिल्वर हॅलाइड्स. कारण वॉटर मध्ये कुठला कंपाऊंड सोल्युबल बनणार आहे, दोज कंपाऊंड्स विच इज मोर आयोनिक, दोज कंपाऊंड विच इज मोर आयोनिक, और दोज कंपाऊंड्स विच आर मोर आयोनिक, दिस कंपाऊंड्स ओनली सोल्युबल इन द वॉटर. आता याच्यात सिल्वर फ्लोराइड हा वॉटर सोल्युबल आहे, याचा अर्थ काय, सिल्वर फ्लोराइड इज मोर आयोनिक इन नेचर. ठीक आहे, आणि बाकीचे जे कंपाऊंड आहेत ते मोर कोव्हॅलंट, त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर हे जास्त आहे. आता रिझन काय हो, वी हॅव ओनली 10 minutes, 10 मिनिटांनी लेक्चर संपेल. ठीक आहे, व्हॉट इज द रिझन वाय द कोव्हॅलंट कॅरेक्टर इज मोर इन द AgCl, AgBr and the Agi, that is silver iodide. सिल्वर आयोडाइड, सिल्वर ब्रोमाइड अँड सिल्वर क्लोराइड, या 3 कंपाऊंड मध्ये, या बेसिकली या 3 कंपाऊंड मध्ये आयोनिक कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त काय आहे. See, all are the ionic compounds. Yes, yeah, due to the large size. म्हणजे इथं आपण उत्तर काय देऊ शकतो, we can give the justification to this first application by the second rule of the Fagin. Second rule काय Faginचा, ह्याच्यातला कॅटायन तर सेम आहे बघा, we could not consider the cation. ह्याच्यातला कॅटायन तर सेम आहे, तर याच्यातला फरक काय हो, याच्यात वापरलेला जो हॅलाइड आहे तो हॅलाइड वेगळा आहे. फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड आणि आयोडाइड वापरलेले आहे. याच्यावरती चार्ज पण सेम आहे, त्यामुळे चार्जचा काही प्रश्न नसणार आहे. याचा प्रश्न काय आला मग, साईज. म्हणजे अकॉर्डिंग टू द सेकंड रूल ऑफ द फॅजन, दॅट इज साईज ऑफ द anion. As size of the anion increases, covalent character increases. As covalent character increases, solubility in the water decreases. वॉटर मध्ये सोल्युबिलिटी कमी झाली, म्हणून काय, सिल्वर फ्लोराइड हा फक्त एकटा वॉटर मध्ये सोल्युबल आहे, बाकीचे जे आहेत ते वॉटर मध्ये सोल्युबल नाही, ते आर इनसोल्युबल इन द वॉटर due to the more covalent character. Okay, I just received a very good response from you. I am really very happy by your response, and I encourage to all of you, please try to give the more and more responses, then I will also feel very happy. ठीक आहे, मला पण खूप आनंद झाला, कारण तुम्हालाही म्हणजे बऱ्यापैकी त्या गोष्टी तुम्हाला समजलेत असं मला कळतं, किंवा माझ्यापर्यंत ते माझी एक पावती आहे असं मी समजतो. त्याच्यामुळे तुम्ही रिस्पॉन्सेस देत चला. यू आर ऑलवेज वेलकम टू गिव्ह युअर रिस्पॉन्सेस, युअर ओपिनियन्स. ओके, सो देन नेक्स्ट इज द KCl, म्हणजे पोटॅशियम क्लोराइड इज इनसोल्युबल इन द अल्कोहोल, व्हाय Ki, that is potassium iodide, is soluble in the alcohol. Second application. Now also I am just requesting to you, please give the justification to this answer. Justification that KCl is insoluble in the alcohol, but Ki is soluble in the alcohol. बघा याला रिझन काय देता येते बघा. आता याच्यामधला कॉमन काय आहे बघा, के कॉमन आहे, याच्यातला के आणि याच्यातला के कॉमन आहे, म्हणजे के बाजूला काढला, म्हणजे कॅटायनचा काही प्रश्न इथं नाहीये. Now the difference is Cl and I. इथं काय आहे की Cl आणि I, these are the two anions. याच्यावरचा चार्ज सेम आहे, त्यामुळे चार्जचा प्रश्नच नाही. म्हणजे काय आलं परत, डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द anion, and we know that iodide, this particular anion have a more size than the chloride. तर क्लोराइडची जी साईज आहे ती जास्त आहे, बरोबर. आयोडीन इज लार्जर दॅन द क्लोराइड, म्हणजे तो जास्त आहे, anion साईज आहे ती जास्त आहे. आणि anion साईज जास्त असेल तर काय होतं, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. आणि अल्कोहोल काय हो, अल्कोहोल बेसिकली आपण काय कन्सिडर करतो, नॉन पोलर सॉल्व्हंट कन्सिडर करतो. पोलर असतं ऍक्च्युअली, पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कंपाऊंड हे जास्त डिझॉल्व्ह असतात. आणि इथं काय की KCl आणि KI मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर इन द KI देयर इज अ मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर ऍज द साइज ऑफ द आयोडाइड इज लार्जर. साइज ऑफ द आयोडाइड इज लार्जर. देन द नेक्स्ट वन इज दॅट
नेक्स्ट ऍप्लिकेशन. ओके. Alkali metal chloride. Alkali metal chlorides are insoluble in alcohol while LiCl. LiCl पण अल्कली मेटल क्लोराइड आहे बघा, पण त्यातलं एक एक्झाम्पल दिले. LiCl इज सोल्युबल. बघा, म्हणजे रादर दॅन LiCl, other alkali metal chlorides are insoluble in alcohol, but only LiCl is soluble in the alcohol. आता बाकीचे कुठले तुम्हाला ते पण माहित असायला पाहिजे. कुठले हो सांगा. हेलियम आहे, त्याच्या खाली मग लिथियम चालू होतं ना. हेलियम सोडून द्या, हेलियम सोडून द्या. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. म्हणजे आपण बाकीचे अल्कली हॅलाइड कुठले घेतो? NaCl, KCl, RbCl, CgCl आणि LiCl. याच्यात बघा कॅटायन वेगवेगळा आहे. ऍनाइन हा सेम आहे. ऍनाइन हा सेम आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये ऍनाइन सेम आहे. ऍनाइन काय? क्लोराइड आहे. बट कॅटायन इज डिफरंट. म्हणजे फर्स्ट कॅटायन इज Li, second cation is sodium, third one is potassium, then fourth one is rubidium, then cesium. So means cation is change. cation जो आहे तो चेंज केलेला आहे. आणि काय सांगितलं की rather than LiCl, other alkali metal chlorides are insoluble in the alcohol, but LiCl is soluble in the alcohol. What could be the reason? Yes, reason देऊ शकतोय कोण? Yes. I have not received anyone response. Please justify your answer with by using any one of the rule from the 3 rules suggested by the Fajan. Fajan जे काही 3 रूल दिलेत त्याच्यातला एक रूल हे करा. साईज म्हटलेले. साईज ऑफ व्हॉट? साईज ऑफ दी कॅटायन. तर काय होतं बघा, अक्रॉस दी आपण जर ग्रुप आलो, अक्रॉस दी ग्रुप, the size of the cation increases from lithium to the cesium. कॅटायनची साईज काय होते? वाढते. लिथियम कडून सीझियम कडे कॅटायनची साईज वाढते. म्हणजे काय, इथून इकडे कॅटायनची जी साईज आहे ती वाढत जाणार आहे. And as the size of the cation increases, what is the first rule of the Fajan? As the size of the cation increases, covalent character what decreases or increases? हे बघा, अल्कोहोल मध्ये इन्सोल्युबल म्हटलेलं आहे, याचा अर्थ काय? ते वॉटर मध्ये सोल्युबल आहे. बरोबर आहे. LiCl हा एकटाच अल्कोहोल मध्ये सोल्युबल आहे. म्हणजे LiCl हे म्हणजे अल्कोहोल काय? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. म्हणजे LiCl मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असायला पाहिजे. म्हणजे रूल काय सांगतो? ऍज द साइज ऑफ द कॅटायन इन्क्रीजेस, कोव्हॅलंट कॅरेक्टर डिक्रीजेस. कारण कॅटायनची साईज वाढली म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी होणार, कारण तो म्हणजे पोलराइज करू शकणार नाही, तो ओढू शकणार नाही इलेक्ट्रॉन क्लाउड, कारण तो तेवढ्या जवळ जाऊ शकत नाही ऍनायनच्या. त्याच्यामुळे काय रूल उलटा दिलाय बघा. आपण काय म्हटले? ऍज द साइज ऑफ द कॅटायन डिक्रीजेस, कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस म्हटलेलं आहे. उलट करा. ऍज द साइज ऑफ द कॅटायन इन्क्रीजेस, कोव्हॅलंट कॅरेक्टर डिक्रीजेस. म्हणजे LiCl जो आहे हा कंपाऊंड, दिस कंपाऊंड कंटेन्स लिस्ट कोव्हॅलंट कॅरेक्टर. याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर एकदम कमी आहे, सॉरी कोव्हॅलंट कॅरेक्टर ह्याच्यामध्ये जास्त आहे. हाय ह्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जे आहे ना ते जास्त आहे या कंपाऊंड LiCl मध्ये. आणि त्याच्यामुळे LiCl जो आहे ना तो अल्कोहोल मध्ये सोल्युबल आहे. याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे, कारण त्याचा साईज कॅटायन जो आहे लिथियम, तो कॅटायन एकदम लहान आहे, त्यामुळे तो इझिली पोलराइज करतो. हे बघा, जिथं पोलरायझेशन लवकर आलं तिथं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आलं, एवढं लक्षात ठेवा. आणि जिथं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त तिथं ऑर्गॅनिक मध्ये सोल्युबिलिटी वाढली आणि इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट सोल्युबिलिटी कमी झाली. वॉटर इज इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट, अल्कोहोल इज ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ठीक आहे. वी हॅव 2 minutes लेफ्ट. बाकीचे ऍप्लिकेशन आहेत, मला वाटतं तुम्ही ते घरी करा, कारण बरेचसे ऍप्लिकेशन याच्यामध्ये देता येतील. खूप सारे ऍप्लिकेशन आहेत, मी फक्त रिप्रेझेंटेटिव्ह ऍप्लिकेशन तुम्हाला दिली. अशीच मग आता FeCl3 सोल्युबल इन इथर बट नॉट AlCl3. त्याच्या मागचं रिझन काय देऊ शकतो आपण? FeCl3 सोल्युबल इन इथर बट नॉट AlCl3. आता इथर मध्ये FeCl3 सोल्युबल आहे, म्हणजे FeCl3 मध्ये काय आहे? कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू द AlCl3. बरोबर आहे का? कोव्हॅलंट कॅरेक्टर FeCl3 मध्ये जास्त आहे. आता दोघांमध्ये Cl3 म्हणजे ऍनाइन दोघांचा सेम आहे, म्हणजे ऍनाइनचा काय प्रश्न नसणार आहे. प्रश्न उरलाय तो काय? कॅटायनचा उरलेला आहे. आता कॅटायन मध्ये काय Fe3+ आणि Al3+, दोघांवरती चार्ज पण सेम आहे. आता चार्जचा पण काय प्रश्न नाहीये, मग झालाय काय प्रश्न? तर हे काय असणार आहे? 18 इलेक्ट्रॉन आणि 8 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. अल्युमिनियम मध्ये 8 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे, आयर्न मध्ये 18 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. आणि 18 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असल्यामुळे त्याचं पोलरायझेशन जास्त होतं आणि तो त्यामुळे कोव्हॅलंट कॅरेक्टर हे जास्त दाखवतं. ठीक आहे. सो ऑल दीज आर द ऍप्लिकेशन. भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत, मी सगळे ऍप्लिकेशन घेत बसत नाही.
यू स्टडी युअर सेल्फ रिमेनिंग ऍप्लिकेशन. बाकीचे जे काही ऍप्लिकेशन आहेत तुम्ही स्वतः स्टडी करा. इफ यू कुड फाउंड एनी टाइप ऑफ द प्रॉब्लेम, any type of the difficulties in the study of all the applications of the Huygens rule, then you can ask me any type of the question. क्वेश्चन तुम्ही कधी विचारू शकताय आणि कुठल्याही वेळेला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकताय. आय थिंक दॅट देर इज ओनली 1 minute remain. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेश्चन, प्लीज रेज युअर क्वेश्चन. PDF पाठवा. 2 मिनिट थांबा, अजून एक कन्सेप्ट राहिलाय. तो कन्सेप्ट मी उद्या किंवा मग पुढच्या आठवड्यामध्ये घेतो आणि तुम्हाला पूर्ण PDF पाठवून देतो. हँड रिटन नोट्स नको, कळत नाही काय अभिषेक? अक्षर ओळखू येत नाही का? फर्स्ट सेमिस्टर कधी असेल? आता मला वाटतं ते देवालाच प्रश्न विचारावा लागेल. आता मला पण काही कळेल झाले. एक्झामची डेट तुम्हाला 1 तारखेपर्यंत वेळापत्रक येईल. कुठल्याही इंटरनल एक्झामचं फायनल एक्झामची डेट अजूनपर्यंत काही फिक्स झालेली नाहीये, कारण अजून तुमचा सिलेबस व्हायचा आहे. पण इंटरनल एक्झाम जे आहे तर इंटरनल एक्झामची डेट तुम्हाला 1 तारखेपर्यंत कळेल. ऑफलाईन कॉलेज शक्यतो लवकर सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे, पण अजून तरी काही सुरू झालेलं नाहीये. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. देर इज ओनली हाफ मिनिट इज रिमेन. I will stop here. If you don't have any question, I will end the meeting. Thank you.